डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते. हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती. बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो नमस्कार. आज तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. खरं सांगते, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज तुमच्यासाठी एक नाही तर 3 मोठ्या गुड न्यूज समोर आल्या आहेत. पहिली गुड न्यूज म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. दुसरी गुड न्यूज, मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींविषयी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आणि तिसरी गुड न्यूज, लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुम्हाला हप्ता कधी मिळणार, कोणाला मिळणार आणि पुढे काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या अपडेटपासून. सगळ्यात आधी बोलूया त्या प्रश्नाबद्दल जो प्रत्येक लाडकी बहीण विचारत आहे. 20वा हप्ता नेमका कधी मिळणार? फेब्रुवारी महिना संपून गेला आहे आणि आता मार्च महिना देखील अर्धा संपत आला आहे. पण अजूनही अनेक बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हप्ता मिळणार की नाही. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचं अजिबात कारण नाही, कारण या संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. तसेच काही महिलांना 19वा हप्ता मिळाला आहे, तर काहींना अजूनही वाट पाहावी लागते आहे. पण जर तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही, कारण पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना पुढेही हप्ते मिळत राहणार आहेत. काही दिवसांपासून काही ठिकाणी अशी चर्चा सुरू होती की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी केली जाणार आहे. पण यावर आता स्पष्टपणे प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत अधिकृत पोस्ट करत सांगितले आहे की काही माध्यमांमध्ये जी माहिती प्रसारित केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आणि तथ्यहीन आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची कपात करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा अर्थ असा की सुरुवातीपासून ज्या सुमारे 2,45,00,000 लाडक्या बहिणी या योजनेत पात्र आहेत त्यांना पुढेही या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. म्हणून जर तुमची ई-केवायसी पूर्ण झाली असेल आणि तुम्ही पात्र असाल तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी करण्याची अंतिम संधी दिलेली आहे. म्हणून ज्या बहिणींनी अजून ई-केवायसी केलेली नाही त्यांनी शक्य तितक्या लवकर ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, कारण यामुळेच पुढील हप्ते मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. आता पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे निधीबद्दल. अनेक लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला होता की मागील वेळी या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटी रुपयांचा निधी होता, पण यावेळी अर्थसंकल्पामध्ये 21,000 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे काहींना वाटू लागले की कदाचित योजनेत काही बदल होणार आहेत. पण आता याबाबत देखील सकारात्मक माहिती समोर आली आहे. अर्थसंकल्पामध्ये जरी 21,000 कोटी रुपयांची तरतूद केली असली तरी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाकडून सुमारे 6,000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा की एकूण रक्कम 27,000 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर गरज पडल्यास आणखी 8 ते 9,000 कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळू शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर हा निधी मिळाला तर एकूण रक्कम पुन्हा 36,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि हीच तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. यामुळे पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींना पुढेही हप्ते मिळत राहण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि तुमची कागदपत्रे व ई-केवायसी पूर्ण ठेवा. शेवटी एवढंच सांगते, ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर महिलांनाही योग्य माहिती मिळेल. आणि कमेंट. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल. 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल.